जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। नागपुर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन बचाओ कृति समिति द्वारा भव्य एल्गार मोर्चा का आयोजन किया गया है। यह मोर्चा 20 दिसंबर को यशवंत स्टेडियम से शुरू होगा। संविधान परिवार नागपुर की ओर से संविधान चौक पर पॉम्पलेट वितरित कर मोर्चे में शामिल होने की अपील की गई है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त करणाऱ्या शासनाचा प्रथम निषेध करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कृती समितीच्या वतीने तसेच संविधान परिवाराच्या वतीने येत्या 20 डिसेंबरला या शासनाच्या विरोधात तसेच महामानवाचे अपमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात 20 तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे। आपल्या सर्वांना माहीत असेल की अंबाझरी गार्डनच्या बाजूला 20 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होते आणि त्या स्मारकाची जागा शासनाने एका प्रायव्हेट कंपनीला दिली आणि त्या प्रायव्हेट कंपनीने कोरोनाच्या काळामध्ये रात्रीला ते भवन उद्ध्वस्त केले। पर्यटनाच्या नावावर सरकारने बाबासाहेबांचं भवन बाबासाहेबांचं स्मारक उद्ध्वस्त केलेले आहे। हा आंबेडकरी जनतेचा अपमान आहे आणि म्हणून या जनतेद्वारा आंबेडकरी जनतेद्वारा बहुजनांद्वारा 20 तारखेला विधान भवनावर मोर्चाचे आयोजन केलेले आहे। हे सरकार बाबासाहेबांच्या नावाचा द्वेष करते म्हणून त्यांनी हे भवन उद्ध्वस्त केलेलं आहे। श्याम हॉटेलचं प्रकरण अद्यापपर्यंत त्यांनी स्मारक घोषित केलेलं नाही। पटवर्धन ग्राउंडचं स्मारक त्यांनी घोषित केलं परंतु त्याच्यावरती कारवाई केलेली नाही। हे सरकार असो की या पूर्वीचे सरकार असो हे मनीवादी लोक बाबासाहेबांच्या नावाचा तिरस्कार करतात आणि म्हणून बाबासाहेबांचे स्मारक उद्ध्वस्त करतात। ह्या शासनाचा या सरकारचा निषेध आहे आणि या निषेधासाठी सर्व बहुजन जनता आंबेडकरी जनता आपली ताकद दाखवून या शासनाला या सरकारला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय भीम। येत्या 20 डिसेंबरला यशवंत स्टेडियम येथून विधान भवनावरती भव्य आंबेडकरी बहुजन लोकांचा मोर्चा आम्ही काढणार आहोत। डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक बचाव कृती समितीच्या वतीने हा मोर्चा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। बंधू आणि भगिनींनो, आपणास माहीत आहे की 14 ऑक्टोबर 1956 साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये ना भूतो ना भविष्यती आणि या देशातील सामान्य माणसाच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब न सांडवता या नागपूरच्या ठिकाणी दीक्षाभूमीवर 5 लाख लोकांना धम्माची दीक्षा दिली आणि ती धम्माची दीक्षा दिल्याने या नागपूर शहराचं मानचिन्ह या जगाच्या पाठीवर निर्माण झालं असं महानगरपालिकेच्या महापौर सन्माननीय त्या काळचे सन्माननीय राप समर्थ यांना वाटलं आणि 15 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांचा सत्कार या नागपूर महानगरपालिकेने आयोजित केला टाउन हॉलमध्ये। बाबासाहेबांच्या या कार्याचा उद्घोष करण्यासाठी या कार्याचं स्मरण राहण्यासाठी महानगरपालिकेने बाबासाहेबांच्या आठवणीच्या निमित्ताने अंबाझरी येथे 20 एकर जागेवरती 20 एकर जागा 9 गुंठे या जागेवरती बाबासाहेब स्मारक निर्माण व्हावं अशी मागणी त्यांनी केली। प्रस्ताव महानगरपालिकेने मांडला। कुठल्याही आंबेडकरी बहुजन समाजाच्या लोकांनी मागणी केली नव्हती किंवा बाबासाहेबांनी सुद्धा मागणी केली नव्हती। बाबासाहेब फक्त 2.5 महिने आमच्या सोबत राहिले। बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 साली आपल्याकडून निघून गेले आणि पुन्हा महानगरपालिकेला वाटलं की बा या माणसाचं काहीतरी आणखी स्मारक व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी पुन्हा 2.5 महिन्यानंतर बैठक घेतली। राप समर्थ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर होते आणि अंबाझरी येथे 20,000 एकर 9 गुंठे या जागेवरती बाबासाहेबांचं स्मारक निर्माण झालं। त्याचप्रमाणे इथल्या ज्या देशातील जे सरकार आहे जे सत्य सरकार आहे यानं ह्या लोकांनी जो घात केला
बाबासाहेब आंबेडकर स्मारक तोडून ते प्रायव्हेट कंपनीला विकलं, ते ह्या लोकांनी फार मोठा गुन्हा केला. दलित बांधवांना सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला भव्य मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाबद्दल थोडीशी माहिती देण्याकरता आम्ही तुमच्यासमोर आज हजर झालेलो आहोत. त्याचप्रमाणे संविधान बचाव कृती समिती, त्याचप्रमाणे आंबेडकर भवन सांस्कृतिक बचाव समिती, कृती समिती ह्या माध्यमाने आज नागपूर शहरामध्ये येणाऱ्या 20 तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. तरी वस्तीतील माझ्या दलित बांधवांना, बहुजनांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा लढा लढण्याकरता आम्हाला सहकार्य करावे, आमचे मनोबल वाढवावे. त्याचप्रमाणे सरकार कसं उद्ध्वस्त करू आम्ही, याच्याकरता आम्हाला तुमची ताकदची गरज है. जय भीम, जय भारत. 2 साल बाद हो रहे शीत सत्र पर नागपुर के आयुक्त अमितेश कुमार ने पत्रकारों से जानकारी साझा की है. उन्होंने बताया कि यातायात को लेकर कड़ा बंदोबस्त किया गया है. 18 और 19 तारीख को बड़ी संख्या में विधायक, मंत्रिमंडल सदस्य और वरिष्ठ अधिकारी एयरपोर्ट पर आने वाले हैं. उनके सुरक्षा की व्यवस्था की गई है. 7000 पुलिसकर्मी इस बंदोबस्त के लिए तैनात किए गए हैं. विधिमंडळाचे अधिवेशन हे 2 वर्षानंतर होत आहे. ते लक्षात घेऊन मोर्चेची प्रमाण थोडी जास्ती आहे आणि सर्व थोडी त्यामध्ये मोर्चामध्ये सहभाग लोकांचे होण्याची पण शक्यता जास्त आहे. सर्व विचार करून सुरक्षा आणि वाहतुकीचे नियोजन आणि सर्व गोष्टीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे. एअरपोर्टला 18 तारीख आणि 19 तारीखला भरपूर मोठे संख्येने माननीय आमदार, मंत्रिमंडळचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी येणार आहे. तिथे गर्दी होणार आहे आणि त्याचे नंतर सिव्हिल लाईन्स परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि माननीय आमदार हे सगळे लोक राहणार आहेत. ते सर्व लक्षात ठेवून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे. आमचे प्रयत्न राहील की वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करून लोकांना कोणत्याही प्रकारचे कमीत कमी अडथळा निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न करण्यात आलेले आहे. एकंदरीत शहराचे व बाहेरून आलेले बंदोबस्त एकूण अंदाजन 7000 पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तामध्ये राहणार आहे. त्याचे व्यतिरिक्त 7 कंपनी, SRPF, होमगार्ड्स अंदाजन 1000 अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे राहण्याची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे करण्याची प्रयत्न करण्यात आलेली आहे. त्यांचे जेवणाची व्यवस्था योग्य प्रकारे राहतील, त्यांचे वेलफेअरचे दृष्टिकोनातून योग्य प्रकारे काळजी घेण्याची दृष्टिकोनातून पण प्रयत्न करण्यात आलेली आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात हे सर्व नियोजन करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि योग्यरित्याने बंदोबस्त पार पाडतील. यावर्षी आत्तापर्यंत जे अर्ज प्राप्त झालेले आहे त्यामध्ये 68 मोर्चे ची अर्ज आत्तापर्यंत आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यांचे योग्य प्रकारे नियोजन सुरू आहे. वेगवेगळे पथक निर्माण करण्यात आलेली आहे जे आयोजकांची मोर्चाचे आयोजकांची चर्चा करत आहे. त्यांचे रूटविषयी, त्यामध्ये किती लोक सहभागी होणार आहे, त्यांचे मुद्दे, मागणी काय आहे आणि मोर्चेचे मुळे पण कोणताही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक वर्षीप्रमाणे मोर्चेची स्टार्टिंग आणि स्टॉपिंग पॉईंट तेच राहणार आहे. त्याची कोणकोणते रस्ते बंद होतील त्याबद्दल विस्तृत नोटिफिकेशन वाहतूक शाखेतून आज काढण्यात येणार आहे. विशेष करून विधानमंडळचे आसपासचे परिसर, फॉर एक्झाम्पल संविधान चौक ते कन्नंबर चौक हे पूर्णपणे आम रहदारीसाठी बंद करण्यात आलेली. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री ने होने वाले मोर्चा के बारे में पत्रकारों से बात करते हुए कहा कि लोकशाही तरीके से किसी को विरोध करना होगा तो वो करेंगे. कायदा व सुव्यवस्था बनाए रखने के लिए सरकार कोशिश करेगी. शिवसेना नेता वारकरिया और भी कई बारे में जो बयान कर रहे हैं उससे लोगों में काफ़ी गुस्सा है और लोग आक्रोश दिखाएंगे. जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कोणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे या एवढ्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल.
आमचे अध्यक्ष आशिष शेलारजींनी देखील ही घोषणा केली आहे की आज ज्या प्रकारे उद्धवजींच्या शिवसेनेचे नेते हे वारकरी संतांबद्दल बोलत आहेत, ज्या प्रकारे रामकृष्णांबद्दल त्या ठिकाणी त्यांचे उद्गार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्या वतीनं काहीतरी त्या ठिकाणी बोललं जात आहे वेगवेगळ्या प्रकारे, किंवा अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात देखील एक मोठा संताप आहे लोकांमध्ये, तर तो व्यक्त निश्चितपणे या निमित्ताने करावा लागेल. सर, हिंदी में जानना चाहिए कल जो महामोर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपली भेट घेतली होती, त्याविषयी काय सांगा? तो विशेषतः कोकण महामार्गाच्या संदर्भात त्यांनी माझी भेट घेतली होती. कारण कोकण महामार्गाचं काम जरा अर्धवट असल्यामुळे ते नुकतेच तिकडनं आले, तर ते म्हणाले की मला असं वाटलं की बाबा तुम्हाला भेटून हे सांगावं, हे काम वेगानं झालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की या संदर्भात माननीय गडकरी साहेबांनी पुढाकार घेतला आहे, काही कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम होते ते त्यांनी दूर केले आहेत, ते स्वतःही गडकरी साहेबांशी बोलणार आहेत आणि आम्ही देखील वेगानं ते काम कसं होईल असा प्रयत्न करणार. सर, एक गोष्ट अशी आहे की या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाहीये असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे, नेमकं काय? मला असं वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जी काही माझी शेवटची माहिती आहे त्याच्या रूटच्या वगैरे सगळ्या संदर्भात त्यांच्याशी डिस्कशन झालेलं आहे. त्यांनी सांगितलेला रूटच जवळपास तो जो काही आहे तो सगळा मान्य केलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही की परवानगीची अडचण. किसानों के फसल बीमा को लेकर बच्चू कडू ने अमरावती में कृषि विभाग की बैठक बुलाई. इस समय उन्होंने देखा कि बीमा कंपनी के अधिकारी किसानों को लेकर उदासीन है. इस बात से बच्चू कडू को गुस्सा आया और उन्होंने किसानों के बाजू में खड़े होते हुए कहा कि वह फसल बीमा अधिकारियों को मारने के लिए भी आगे पीछे नहीं देखेंगे. मेरे थप्पड़ मारने से अगर किसानों का फायदा होता है तो वह ऐसा करने को भी तैयार है. सरकार आपलं जरी असलं तरी कंपनी आहे ना. कंपनी कधी कधी सरकारच्या त्या दप्तरी कायद्यामध्ये ऐकत नसल तर एखादी थोबाडीत जर लाखो शेतकऱ्यासाठी मारली तर वाईट काय? आपण काय रक्त काढतो म्हटलं काय? थोबाडीत मारणं म्हणजे थोडंसं चपका मारण्यासारखं आहे. त्याच्यात जर फायदा होत असेल तर ते करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. का बरं प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही काय? प्रशासकीय यंत्रणाच खरं तर आमचे सचिव, कृषी सचिव आणि आयुक्त यांच्याकडून जे कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर युद्धस्तरावर ते होत नाही. खाली लोकांना आंदोलन करावं लागतं, मग कोणी काही शेतकऱ्यांचे जीव जाणार, मग आपण कारवाई करत असाल तर अशा वेळेस काही दणके देणं फार महत्त्वाचे असतं. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का जय भीम इंडिया में फिर एक बार स्वागत है. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ सीनेट चुनाव 2022 युवा ग्रेजुएट फोरम की ओर से नागपुर में पत्रकार परिषद ली गई और उन्होंने कहा कि तारीख को बार बार आगे बढ़ाया जा रहा है, जिससे कैंडिडेट और वोटर्स को मानसिक और आर्थिक परेशानियां हो रही है. 9 ते 3:30 वाजेपर्यंत कविवर्य सुरेश भट सभागृह या ठिकाणी ग्रेट नाग रोडला देशिंबाग येथे हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री सुभाषभाऊ धोटे, आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र हे येणार आहेत. या ठिकाणी मान्य श्री सुभाषभाऊ चौधरी, कुलगुरू नागपूर विद्यापीठ हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. विशेष अतिथीमध्ये मान्य श्री अरुण के डोंगरे, भाप्रचे IAS ऑफिसर आहे आणि मुख्य अधिकारी आहे दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ म्हाडा मुंबई. तसेच
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील डॉक्टर अनिल चिताडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता पुनीत मातकर आणि श्री रुपेश रेंगे साहेब आहेत। प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय श्री पांडुरंगजी हिवरकर साहेब, श्री गुरेश्वर आरीकर साहेब, अध्यक्ष खैरेकुंभी संघटना विदर्भ, माजी नगराध्यक्ष मूल जिल्हा चंद्रपूरच्या सौ रत्नमाला भोयर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। अनिल मशाकेत्री जे आहे अध्यक्ष शिवाय शिक्षण संस्था गडचिरोली हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। माजी नगरसेवक वैशाली वैद्य आणि नरेंद्र बाल्या बोरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। कोल्हापुर गोकुल दूध संघ अब सुगंधी दूध लेकर आया है। इसका लॉन्च पूर्व मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटिल इनके प्रमुख उपस्थिति संघ के कार्यालय में किया गया। रोज 14,50,000 लीटर दूध कोल्हापुर के साथ सांगली, बेलगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, पुणे, मुंबई, ठाणे इस जिले में बिक्री की जाती है। आणि जास्तीत जास्त फायदा दूध उत्पादकांच्या पदरात घालण्याचं काम यापुढच्या काळात सुद्धा गोकुळ दूध संघ करेल असा विश्वास मला या निमित्ताने आहे। याला शुभेच्छा देत असताना यामध्ये दूध उत्पादनाच्या उपपदार्थाकडे जर आपण गांभीर्यानं जर लक्ष देऊ शकलो तर पुन्हा यापुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त विक्री जशी वाढेल तशी दूध उत्पादकांना मध्ये सुद्धा त्यांना चांगली घरगुतीच वाढ आपल्याला देता येईल असा विश्वास मला या निमित्ताने आहे। आता या गाईच्या दुधाचं आपण उपपदार्थ करत असताना आता संकलन किती आहे, त्याची लिक्विड विक्री किती आहे, आपण उपपदार्थ कसं करणार आहोत, किती करणार आहोत, याचा एक आपण जर टार्गेट ठेवून जर काम करायला लागलो तर मला ते अतिशय उत्कृष्ट काम गोकुळ संघ करू शकेल असा मला विश्वास आहे। या चांगल्या शुभकामाप्रसंगी मी मनपूर्वक दूध संघाला शुभेच्छा देतो। लोकांना हे फ्लेवर्ड मिल्क पाहिजे असतं। आता नुसतं दूध पूर्वी पिलं जायचं, परंतु आता आबाजी म्हटले तसं त्यात काहीतरी फ्लेवर असेल तर ते ताबडतोब शेल्फवरनं लोक घेऊन जातात। शेल्फ लाईफ ही जी जवळजवळ 150 दिवस आहे ना, आपले 180 दिवस ही शेल्फ लाईफ त्या ठिकाणी असणार। म्हणजे आज दूध घेऊन गेलं की 2-3 महिने जरी ते फ्रीजमध्ये राहिलं तरी काय अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आणि म्हणून आता शेवटी जो काही गेम आहे आता पुढच्या काळातला तो शेल्फ लाईफचा आहे की मॅक्झिमम शेल्फ लाईफ किती आपल्याला ठेवता येईल या दृष्टीनं भविष्यकाळातले प्रोडक्ट्स हे बाजारामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत। आणि म्हणून मला वाटतं एक चांगली सुरुवात आम्हा सगळ्यांच्या माध्यमातून झालेली आहे। पुढच्या काही वर्षांमध्ये बाय प्रोडक्टमध्ये देखील गोकुळचं नाव आणि दबदबा या देशामध्ये कसा निर्माण होईल हा आमच्या सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी राहील। बालासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग पर अब एसटी महामंडल की विशेष बस सेवा नियमित रूप से शुरू हो गई है। नागपुर से पहले दिन वरिष्ठ नागरिक ने इस बस सेवा का सर्वाधिक लाभ उठाया। 65 वर्ष के वरिष्ठ व्यक्ति के लिए टिकट का रेट 50% है, तो 75 वर्ष के वरिष्ठ सदस्य के लिए यह बस सेवा मुफ्त है। नागपुर से रात 9 बजे यह बस शिरडी के लिए रवाना होगी। मी आता 79मध्ये चालू आहे आणि या समृद्धी मार्गावरून किती तासात जातो ते बघूया। आता एक नागपूरकरांना एक सरकारने या वरिष्ठ नागरिकांकरता एक संधी उपलब्ध करून दिली आहे, तर याचा आम्ही फायदा घेऊन राहिलो। बरं, सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे की जिथे 15 तास लागत होते तिथे आता 5-7 तासामध्ये आम्ही तिथे जाऊन परत या संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी परत येऊ शकतो आम्ही। हा एक मोठाच आनंद आहे। आम्ही सगळेजण शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला चाललो आहे आणि हा समृद्धी महामार्गाने होणारा पहिला प्रवास या बसचा ही मोठी गिफ्ट आहे सरकारने दिलेली। आणि महाराष्ट्र स्टेट रोड कॉर्पोरेशननी उचललेलं हे अत्यंत योग्य पाऊल की सकाळी 5:30 वाजता आपण साईबाबांच्या आरतीला तिथे उपस्थित राहू शकतो आणि दर्शन करून रातोरात परत येऊ शकतो। बच्चू कडू के विरोध में मुंबई सत्र न्यायालय से नोटिस जारी हुआ है। जनवरी को होने वाले सुनवाई में उपस्थित रहने का आदेश दिया गया। बच्चू कडू को यह नोटिस स्वास्थ्य अधिकारी से मारपीट के मामले में जारी किया गया है। इस पर बच्चू कडू ने अपनी प्रतिक्रिया दी।
आता आम्हाला अधिकाराचं नाही आहे ते आम्हाला पूर्ण जिल्ह्यातच मला हजर राहावं लागते. उस्मानाबाद, नाशिक, मुंबईला 4 केसेस आहे, नागपूरला 2 आहे. तर आता हा मागचे जे आम्ही कारनामे केलेले आहे दिव्यांग बांधव शेतकऱ्यासाठी ते आता कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला भोगावं लागणार. हाजीर हो, बच्चू कडू हाजीर आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.